स्त्री माते समानच आहेत का तो अंमलात आणले नाही. रायगड किल्ला हा सुरक्षेच्या दृष्टीने उत्कृष्ट किल्ल्यांपैकी एक होता. सह्याद्रीच्या कुशीत असलेला किल्ला 4,400 फूट उंच होता. रायगडात दरवाजाखेरीज कोणताही येण्या जाण्याचा मार्ग नव्हता. असे म्हटले जायचे की रायगडाचे दरवाजे बंद झाले की वरून खाली येईल ते फक्त पाणी आणि खालून वर जाईल ती फक्त हवा. मात्र ह्या गोष्टीचं पाठ ठरली एक स्त्री. एकदा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीतील काही गवळणी गडावर दूध विकण्यासाठी गेला. त्या हिरकणी नावाची एक गवळ होती. हिरकणीचं गाव खूपच छान होते. हिरकणीला गडावरून दूध विकून खाली येण्यासाठी उशीर झाला. ती गडाच्या दरवाजापाशी आली आणि पाहते तर काय, दरवाजे बंद झाले होते. हिरकणी गडकऱ्यांना दरवाजे उघडण्यास विनवणी करू लागली, पण गडकऱ्यांनी तिचे काही ऐकले नाही. कारण सकाळी उघडलेले दरवाजे सूर्यास्तानंतर बंद झाले की ते दुसऱ्या दिवशी सकाळी उघडत. हा छत्रपतींचा आदेश सर्वांना लागू होता. त्यात कोणालाही मुभा नव्हती. पण हिराला आपल्या तन्नाबाईची चिंता लागली होती. कारण तिचे बाळ पाण्यात घरी एकटेच होते. बाळाच्या आवडीने तिचा जीव कसा होता. ती गडावरून बाहेर पडण्याचा दुसरा पर्यायी मार्ग शोधत असताना रात्रीच्या भीषण अंधारात ते एका गडावर जाऊन होते. सर्वत्र होणाऱ्या दाट गाडी, जंगली शपथ, विषारी साप या कशाची भीती तिला नव्हती. ही तरी म्हणजे साक्षात मृत्यूचा सापळाच होती. हिराने जीव पणाला लावून गडावर उतरण्याचा निर्णय घेतला. तिचे प्राण खचाडून निघाले होते. जोराचा वारा अंगाला झोंबत होता. तिला काळजी होती ती फक्त एकच, आणि ती फक्त आपल्या तांदुलाची. आपल्या जीवावरचा धाडस करत त्या भयंकर कडा उतरली. खाली पोहोचेपर्यंत तिचे अंग खरचटून निघाले होते. अंगातून रक्त वाहत होते. अशा परिस्थितीत ती घरी पोहोचताच तिने आपल्या बाळाला कुशीत घेतली. बाळाच्या दर्शनाने झालेला आनंद अंगावरील वेदनांपेक्षा कित्येक पटीने जास्त होता. दुसऱ्या दिवशी ही वार्ता महाराजांना समजतात त्या आश्चर्यचकित झाले. कारण रायगडाच्या सर्व सुरक्षा वेधून दरवाजा बंद असताना रात्रीच्या अंधारात एक स्त्री गळून जाऊ शकते. ती गोष्ट गडाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी होती. महाराजांनी हिरकणीला गडावर बोलावून घेतले व तिला सर्व म्हणणे ऐकून घेतले. महाराजांनी तिचे कृत्य गुन्हा म्हणून न पाहता आईच्या मातृत्वातून जन्मलेले धैर्य म्हणून पाहिले व तिचा मोठ्या कौतुकाने सारी जोडून सन्मान दिला. हिरकणीच्या कथेत महाराजांची भूमिका केवळ राजाची नव्हती, तर करुणावान, न्यायप्रिय आणि माणुसकी जपणाऱ्या शासकाची होती. हिरकणी शिक्षा न देता महाराजांनी गडावर सुरक्षित मार्ग बांधण्याचा आदेश दिला, जेणेकरून कोणतीही अशा संकटात सापडू नये असेच महाराजांनी कायद्याचा कठोर वापर केला नाही, तर करुणा आणि न्याय